वेलकम दोस्तों। अर्ली टू बेड and early to rise makes a man healthy, wealthy and wise. रिपीट करतो. Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy and wise. म्हणजे लवकर निजे, लवकर उठे तया आरोग्य, धन, संपत्ती, ज्ञान भेटे, असा त्याचा अर्थ आहे. पहा, आळशीपणा ज्याला आपण लेझीनेस म्हणतो, laziness in the biggest enemy in the body. There is no better friend than hard work. One does not remain sad after doing it. Laziness is the biggest enemy in the body. There is no better friend. Laziness, आळशीपणा किती खतरनाक असते माणसासाठी. आपल्या यशस्वी जीवनामध्ये अडथळा आणणारा सगळ्यात मोठा शत्रू म्हणून म्हटलेलं आहे थॉट्स. लेझीनेस इज द बिगेस्ट एनिमी इन द बॉडी. देअर इज नो बेटर फ्रेंड नो बेटर फ्रेंड्स दॅन हार्डवर्क. वन डज नॉट रिमेन सॅड आफ्टर डुईंग इट. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये आळस हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. देयर इज नो बेटर फ्रेंड दॅन हार्डवर्क. कठिन परिश्रम से बढ़कर इस दुनिया में कोई दोस्त नहीं होता है. जो भी परिश्रम करेगा उसे निराश नहीं होना पड़ेगा. पहा, विनोबा भावेने म्हटलेलं आहे, जर तुम्हाला निसर्गाचं आनंद घ्यायचा असेल आणि जीवनामध्ये प्रगती करायची असेल, निसर्गाचं गुपित बघायचं असेल तर सकाळी अर्ली इन द मॉर्निंग 5 वाजता सूर्योदय व्हायच्या पहिले उठा. 4 वाजता उठा, 4:30 वाजता उठा, 5 वाजता उठा आणि निसर्गाचे निरीक्षण करा. लुक डीप into nature and you will understand everything better. Look deep into nature and you will understand everything better. 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आळशीपणाबद्दलची माहिती सांगतो आहे. बघा, असंही एक विद्यार्थी मी पाहिलेला आहे, ॲडमिशन केली, पैसे भरले, परंतु सकाळी मात्र त्याची झोप उडत नाही. 7 वाजेचा क्लास राहते आणि त्याच्या आजूबाजूचे सगळे विद्यार्थी येत आहेत, परंतु तो मात्र येत नाही, झोपून राहत. त्याच्या घरचेही त्याच्याकडे लक्ष देत नाही, झोपवून ठेवतात. त्या विद्यार्थ्यांनी पैसेही नाही मागितले वापस ॲडमिशन केलेले. तसे तर एकदा ॲडमिशन झालेले पैसे वापस मिळत नाही, परंतु ज्यांनी एकही क्लास नाही केलं त्यांनी जरी ॲडमिशन फी वापस मागितली तर आम्ही देतो. तर लक्षात ठेवायचं आहे, आळशीपणा हा कोणासाठी घातक आहे? स्वतःसाठी, आपल्यासाठी, त्या विद्यार्थ्यांसाठीच घातक आहे. हे मात्र त्यांना समजत नाही. देगा हरी पनगावरी, झोपेमध्ये ज्ञान प्राप्त होईल का? काय रोहितजी? मित्रांनो, हे दृष्टांत मी का देतो आहे? जसं की सुभद्रा फडणवीस यांनी दृष्टांतावरती आज सकाळी माहिती दिली, मी ऐकलं. तसं चिंतन हे जे कार्यक्रम असतात आकाशवाणीवरचे सकाळचं 6:30 वाजेचे, दररोज 3-4 मिनिटाचं, 5 मिनिटाचं हा लघु संभाषण असतो एखाद्या विषयावरती. आणि खरंच तो तर लहानपणापासून आतापर्यंत एक माझा छंद आहे की ते विचार मी दररोज ऐकतो. 700-800 किंवा हजारो विचार माझ्याकडे संग्रहित लिहून ठेवलेले आहेत. आपणही पाहायला पाहिजे की असं त्या विचारामध्ये काय आहे की ज्या विचारातून मी हे सगळं बोलतो आहे. असे तज्ज्ञ आणि चांगले एक्सपर्ट व्यक्ती तिथं मार्गदर्शन करतात, जीवनाची डायरेक्शन, दिशा सांगतात.
ते फक्त सांगणारे आहेत, परंतु माझ्यासारखा व्यक्ती हा करणारा, डुअर करणारा निर्माण होईल हे मात्र मी कधी विचार केला नव्हता. आणि म्हणून म्हटलेलं आहे, सांगणाऱ्यांपेक्षा करणारा श्रेष्ठ असते. सांगणारे भरपूर आहेत इकडे तिकडे, पण करून दाखवणारे किती आहे? आय डू व्हॉट आय टीच. आय डू, जे मी करतो तेच तर मी शिकवतो आणि तेच तुम्हाला सांगतो आहे. चला, तर आता एक उदाहरण सांगितलं, एक दृष्टांत सांगितलं. आता एक दुसरा उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. एक आत्ताच प्रिन्सी नावाची मुलगी, तिला माहित नव्हतं की आज सुट्टी आहे, कारण की काल ती क्लासला आली नव्हती. तिचीच एक मैत्रिणी, दोघाही मैत्रिणी येतात, 11वीच्या मुली आहेत त्या. सर म्हणते, माझी जे मैत्रीण आहे तिला मी फोन लावते, परंतु ते फोनच उचलत नाही आणि क्लासही मिस करते. का? तर झोपून राहते. तिची झोप मोठी प्रिय आहे. आता कॉलेजचे विद्यार्थी जर सकाळी लवकर उठत नसतील, आळसीपणा करत असतील, स्वतःच्या मैत्रिणीचं त्यांचं ऐकणार नाही, गुरुचं ऐकणार नाही, कुणाचंच ऐकणार नाही, तर कसं होईल? 2 दिवसापासून ना आली, तिची मैत्रीण रेग्युलर येतो आहे, माहीत नसल्यामुळे आज वापस गेली ती. मला हे सांगायचं आहे की कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला दृढ संकल्प करावा लागते. जर आपण दृढ संकल्प नाही केलं तर आपण यशस्वी नाही होऊ शकणार. पॉझिटिव्ह विचार ठेवले पाहिजे, संयम असलं पाहिजे, नम्रता असली पाहिजे, विनम्रता आणि परसिव्हरन्स, जिद्द चिकाटी असली पाहिजे, धैर्य असलं पाहिजे, भित्रेपणा नकोत, क्रोध पण नकोत, षडविकारी याचा नायनाट करायलाच पाहिजे. आणि अशा जे मुलं आहेत, असे जे विद्यार्थी आहेत कॉलेजचे, त्यांना मी आवाहन करतो आहे की आळशीपणा सोडण्यासाठी विकृती ज्या आहेत, आज मी 55 वर्षाचा आहे, मी सकाळी 4:30-5 वाजता उठून बिलकुल तयारी करून राहतो. असं नाही की मलाच तर जास्त या वयामध्ये हाफ सेंचुरी, आरामाची गरज आहे, झोपेची गरज आहे, सगळ्या गोष्टींची गरज आहे. परंतु सकाळचा आनंद जो राहते, जसं झोपेचा जो आनंद असते, त्याच्याही पेक्षा झोपेतून उठून सकाळचा निसर्गाचा आनंद जे घेतला की नाही, आपल्या निसर्गाच्या माध्यमातून जीवन घडते. मला एवढं सांगायचं आहे की ज्यांना जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, प्रगती करायचा असेल, आळशीपणा सोडायचा असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी फक्त 3 दिवसाचा क्लास करायला पाहिजे, मेडिटेशन क्लास, ज्या माध्यमातून मी अनेक गोष्टीवरती नियंत्रण केलेलं आहे. खास मनच असते, मन चंगा तू कडने में गंगा, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ते एक लक्षात ठेवायचं आहे. जे काही तर लक्षात ठेवायचं आहे की गुरु हा शिष्यामधील असणारे दोष, अवगुण, पण कोणता गुरु? अध्यात्म गुरु, ध्यान साधना शिकविणारा गुरु, मेडिटेशन शिकविणारा गुरु. या गुरुच्या संपर्कातून विद्यार्थी जे आहेत ते स्वतःला शहाणे बनवू शकतात, घडवू शकतात. हा ट्युशन क्लास दुःखाचे मूळ शोधणारा आणि दुःखातून सुटका करून देणारा, विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाचा मार्ग दाखविणारा आहे. 3 दिवसाच्या क्लासमध्ये, फक्त 3 दिवसाच्या मेडिटेशन क्लासमध्ये त्या विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्यात येईल की जीवन म्हणजे काय आणि तुमच्या शत्रू आळस म्हणजे काय, ज्याच्यामुळे तुमची प्रगती होणं कठीण आहे. तुमच्यामध्ये विनम्रता, विनयशीलता, प्रज्ञा विकसित का होत नाही, संयम का नाही, समाधान का नाही. एकंदरीत
ज्या गोष्टीसाठी आपण शिकण्याचा प्रयत्न करतो किंवा ज्या क्लासमध्ये जातो तिथंही आपण रेग्युलर का जात नाही, आपण आपल्या मनानेच का करतो? त्याला एकच कारण आहे, अज्ञान शक्तियों का विनाश करवाता है. अज्ञान शक्तियों का विनाश करवाता है. आज आपण पाहतो सर्वत्र अज्ञानी जे लोक आहेत, मूर्ख जे लोक आहेत, त्यांची एनर्जी वेस्टेज मार्गाने जात राहते. त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये समाधान नाही, शांती नाही, सुख नाही, आनंद नाही. काही लोकांकडे भरपूर पैसा असते पण मन शांत नाही, चिडचिडेपणा, भांडण तंटे, कोर्ट कचेऱ्या, वादविवाद, झगडे, मारामाऱ्या, काय काय नाही. हे तर सगळे जगामध्येच आहे म्हणा, असं काय नाही, संपूर्ण जगामध्येच आहे युद्ध. आणि म्हणूनच आपल्याला बुद्ध म्हणजे काय, जो बुद्धीचा विकास करणारा, स्वतःला शांत आणि प्रसन्न ठेवणारा आणि स्वतःमधली जी ग्रंथी असते भांडण तंट्याची, विकृतीची, ते नष्ट करणारा आणि इतरांना देखील इतरांनाही त्या गोष्टींचा अनुभव सांगणारा, तो म्हणजे बुद्ध, बुद्धीचा भांडार. तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, आजच्या ह्या 10-15 मिनिटाच्या 10-12 मिनिटाच्या ह्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला आळसाबद्दलची माहिती सांगितलेली आहे. आणि ध्यानाच्या माध्यमातून आपण आळसावरती मात करू शकतो आणि यशस्वी जीवनामध्ये जे आपल्याला बनायचं आहे, जे करायचं आहे ते करू शकतो, बुद्धीचा विकास करू शकतो. 100% आपल्या बुद्धीला ॲक्टिव्ह, सक्रिय करण्याचा मार्ग म्हणजे ध्यान आहे. तर मित्रांनो, चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी चांगली मेहनत लागते, चांगल्या संगती लागतात, चांगले गुरु लागतात. पण आपल्याला सुसंगती म्हणजे काय, चांगले गुरु म्हणजे काय याची समज नसेल आणि याला जबाबदार घरचे पालक लोक असतात. आज आम्ही घरोघरी जाऊन, आमचे हे रोहित खेत्रे सर जे आता व्हिडिओज बनवून राहिलेले आहेत, ते घरोघरी जातात. 4-4, 5-5 घंट्याच्या त्यांच्या एकेका एरियामध्ये, एकेका घरी 5-5 मिनिटं जाऊन, ज्या घरी लॉक असला, गेट बंद असली, तिथं पॅम्पलेट टाकून टाकायचं. अदरवाईज गेट खुली असल्यानंतर त्यांना विचारतात, तुमच्या घरी मुलं बाळं परिवार काय आहे. शिक्षणाबद्दलचं, अध्यात्माबद्दलचं, जीवनाबद्दलचं 5 मिनिटं 2 मिनिटं बोलणं करतात. आणि आज आपण पाहतो आहे की जेव्हा तोच रोहित खेत्रे जेव्हा पाहतो की 10 15 वर्ष इंग्रजी शाळेत जाऊन मुलांना साध्या साध्या गोष्टी येत नाही. हाव कुठं वापरायचा, हॅच कुठं वापरायचा, डज आणि डू कुठं वापरायचा, टेन्स म्हणजे काय ते समजत नाही. एकंदरीत क्रियापदाचे जे वर्क फॉर्म्स असतात, V1, V2, V3 ते माहीत नाही. ING फॉर्म कुठं वापरायचे ते माहीत नाही आहे. क्रियापदाचे तिसरं रूप कसं वापरायचं ते माहीत नाही आहे. आणि एकंदरीत पॅसिव्ह वॉइसमध्ये B+ क्रियापदाचे तिसरा रूप ते माहीत नाही आहे. पण इंग्रजी शाळेमध्ये जाऊन भरपूर पैसा खर्च करून आई वडिलांना मात्र वाटते की आमच्या मुलांना खूप काही येते, परंतु जेव्हा प्रत्यक्षात आमचे रोहित खेत्रे सर आणि मी देखील जेव्हा प्रत्यक्षात समोरासमोर जेव्हा या गोष्टी विचारतो, तेव्हा आम्हाला जेवढं काही येतो आहे बेसिक, तेवढे त्यांना येत नाही. आता कोणत्या इंग्रजी शाळेत आम्ही गेलोत, काय नाही, पुस्तकावरून, चिंतन विचार म्हणून, अभ्यासावरून. म्हणून बुद्धीचा विकास जर आपल्याला करता आला तर आपल्याला कोणत्याही गोष्टी सहज शक्य करता येतात. नाहीतर आता जे मिनिटमध्ये येणारा आयुष नावाचा पराते, त्यांच्या आईनं फोन केलं होतं, सर म्हणायचं MPSCचा क्लास लावायचा आहे. मला हे सांगायचं की पुण्या मुंबईला जाऊन MPSCचा क्लास लावून किती कलेक्टर बनतात. मोठ्या मुश्किलने एक्का दुक्का बोटावर मोजण्यालाही ज्यांना खूप चांगलं टॅलेंट आणि मेहनत करण्याची त्याला सवय आहे तेच. अदरवाईज हे जे असतात दुसऱ्यावर अवलंबून राहणारे आणि स्वतःच्या बुद्धीचा विकास न करणारे, यांचा वेळही जातो आणि पैसाही जातो. अतिशहाणा त्याच्या बैल रिकामा म्हणतात. जे ओव्हर टॅलेंटेड जे असतात, ओव्हर कॉन्फिडन्स वाले, त्यांची मोठी अधोगती होते. त्यांना डायरेक्शन बरोबर मिळाली, ऐकलं पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. असं नाही आहे की हुशार मुलं काहीच नाही. हुशार मुलाला बराबर गुरुवर विश्वास ठेवून, न तो कोणता गुरु, सत्याकडे नेणारा गुरु, त्याच्याकडे जरी विश्वास असला तर तो टॅलेंटेड विद्यार्थी देखील, टॅलेंट असतेच त्याच्याकडे, फक्त डायरेक्शनची गरज असते, दुसरं काय आहे.
मग मला हे सांगायचं आहे की ढगाचा असे डल विद्यार्थी देखील या ट्युशन क्लासमधून रोहित खेत्रे बनतात, बिलकुल बनतात. ज्या गुरुदेवला स्वतःचं नाव इंग्रजीत लिहिता येत नव्हतं, 10वी-12वीत मेरिट आलेला आहे, स्पेशल क्राईम ब्रँचची 4 वर्षाची त्यांनी डिग्री घेतलेली आहे. तर मला हे सांगायचं आहे, इट्स काइंड ऑफ फन टू डू द इम्पॉसिबल. लक्षात ठेवायचं आहे, इट्स काइंड ऑफ फन टू डू द इम्पॉसिबल. असं की गोष्ट करण्यात एक प्रकारची मजाच असते, अशा विद्यार्थ्यांना घडविण्यात मजा असते. तर माझी रिक्वेस्ट आहे, फक्त मेहनती विद्यार्थी पाहिजे, ऐकणारा पाहिजे. मग असे विद्यार्थी असतील पण ऐकणारे आणि प्रामाणिक असतील, त्यांनाही आपण टॅलेंटेड करू शकतो. असा ट्युशन क्लास आहे, ईश्वराची एक देण आहे. आपलं आहे तरी काय जगामध्ये, काहीच नाही आहे. परंतु आपण मी म्हणता म्हणता मॅ करत राहतो, असं नाही व्हायला पाहिजे. आपण 4 दिवसाचे मेहमान आणि इथं आनंद घ्यायला आलेलो आहोत. इथं जागच्या जागीच राहणार आहे घर, धन, संपत्ती. समजलं, आपण माणूस हा, अज्ञानी माणूस हा नुसतं त्याच गोष्टींचा विचार करतो, परंतु रियालिटी काय आहे त्याचा विचार नाही करत. तर आपण दुःखाचे मूळ कुठं आहे, आळशीपणा काय आहे, आणि अनेक आपला हा मानवी जीवन कशासाठी आहे, ह्या अनेक सगळ्या ज्या गोष्टींचं आहे, हे काही 10-15 मिनिट किंवा घंट्याभरामध्ये सांगण्याची गोष्ट नाही आहे. वेळ लागते त्याच्या केंद्रापर्यंत जायला आपल्याला 10-10, 20-20 बरसों साल लगते हैं. और बरसों साल लगाने के बावजूद भी बहुत से ऐसे 99% उस केंद्र तक के नहीं पहुंचते हैं. तो ईश्वर करें, आप कम से कम प्रयास तो करें, कारण कि हाँ, सत्य के लिए प्यासा हो जाना ये भी बड़ा एक आनंद है. सत्य मिले या ना मिले कोई हर्ज नहीं, लेकिन सत्य के लिए प्यास पैदा ना हो तो जीवन दुर्भाग्य से और दुख से भर जाता है. ईश्वर करे आप सब सुखी हो और अपने भीतर की विकृति नष्ट करके अपने भीतर में सगळ्या सुखाचा आराम असा राम आहे, अपने भीतर में ईश्वर है, इसको आप समझे. नहीं तो दुनिया में कहीं पे भी जाओगे ईश्वर नहीं मिलेगा. तो ईश्वर की निर्माण करना है तो अपने भीतर में देखना होगा, समझना होगा और सच्चे गुरु के पास जाना होगा, तभी संभव है. दैट्स ऑल.